संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक लागू व्हावं, दिल्लीमधील लाल किल्ल्यावरच्या भाषणामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीयांना आवाहन. सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा. आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन आपली वाटचाल सुरू. डिजिटल जगामध्ये चिपचं खूपच महत्त्व. भारत स्वतःचा सेमीकंडक्टर प्लांट आणणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. जपानच्या टोकियोमध्ये भारतीय तिरंगा अभिमानानं फडकला. सूर्यपथ तिरंगा मोहिमेची धुरा आता दक्षिण कोरियामधल्या भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे. हर घर तिरंगा मोहिमेला जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिरंगा हातामध्ये घेतलेला फोटो एक्सवरती पोस्ट करत त्यानं देशवासियांना शुभेच्छा दिल्या. डोंबिवलीमध्ये 35,000 फुटांच्या झेंड्यासह तिरंगा यात्रा. विश्वविक्रमामध्ये यात्रेची नोंद झालेली आहे. ऐतिहासिक कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांची मात्र दांडी. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी. विविध खर्चिक तपासण्या आणि उपचार मोफत उपलब्ध. ठाण्यामधल्या खाडीमध्ये कोळी बांधवांनी ध्वज फडकवला आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळेला राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा संदेश कोळी बांधवांनी दिलेला आहे. गोंदियातल्या सिव्हिल लाईन हनुमान मंदिरामध्ये भक्ती आणि देशभक्तीचा संगम. हनुमानाच्या मूर्तीला तिरंगा रंगाची फुलांची सजावट करण्यात आली. भाविकांची देखील गर्दी. भंडाऱ्याचं ग्रामदैवत असलेल्या प्रसिद्ध श्री बहिरंगेश्वर मंदिरामध्ये देशभक्तीचा एक अद्वितीय असा संगम बघायला मिळालाय. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मंदिरामध्ये तिरंग्या रंगाची नयनरम्य अशी आरास करण्यात आली. महाआरतीच्या नंतर मंदिरामध्ये वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणेचा स्वर घुमलाय. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आज श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचं उपरणं देखील परिधान करण्यात आलं. तिरंग्याच्या रंगामध्ये सावळ्या विठुरायाचं रूप हे अधिकच खुलून आलंय. पहिल्या श्रावणी शनिवारी नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील नस्तनपूर इथल्या शनी मंदिरामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. फुलांनी सजवलेला मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. स्वातंत्र्य दिन आणि रविवारच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. संत गजानन महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भक्त दाखल झालेत. भक्त निवास आणि खासगी लॉजेस देखील हाऊसफुल. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, प्रताप सरनाईक यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतापराव जाधव यांनी देखील हेच वक्तव्य केलं होतं. ऑपरेशन टायगर कधीही सांगून होत नाही, मंत्री उदय सामंत यांचं सूचक विधान. आदित्य ठाकरे यांना चाकणच्या मुद्द्यावरून उद्योजकांना भेटावं असं वाटलं असेल तर चांगली गोष्ट असल्याचा देखील टोला. मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते करू, मंत्री उदय सामंतांची माहिती. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार अशी ही ग्वाही. कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला देणार नसल्याची ही भूमिका. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 4 दिवस आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला. रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सुरू करण्यात आलेलं मराठी शिकण्याचं अभियान हे सध्या सुरू ठेवावं. काही चालकांना मराठी येत नसेल तर त्यांना धमकी देणं आणि परवाने रद्द करणं हे चुकीचं आहे. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. बीडमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विलास घुले कुटुंबियांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणाला सीआयडी अधिकाऱ्यांनी भेट दिली. सीआयडी अधिकाऱ्यांनी घुले कुटुंबियांची विचारपूस केली. आरोपींना अटक करण्याची घुले कुटुंबियांची मागणी. परभणीमधल्या गंगाखेड इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेचं आमरण उपोषण. शासनाकडून उपोषणाची दखल घेतली गेली नाही. कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केलाय. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रत्नागिरीच्या भाटे या ठिकाणी 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक. अपघाताच्या नंतर मागून येणारी कार देखील एसटीवरती आदळली. या तिहेरी अपघातामध्ये 22 प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नंदुरबारच्या दौऱ्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रामधील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. आश्रमशाळांमधील त्रुटींवरती कठोर कारवाईचा इशारा देत रस्ते आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या. हिंगोलीच्या पिंपळदरी जिल्हा परिषद शाळेची अभिजित दिपके यांनी पाहणी केली आहे.
अत्याधुनिक प्रयोगशाळा लोकवर्गणीमधून उभारली जाणार असून देशभरामध्ये या डिजिटल शाळेचा मॉडेल प्रसिद्ध करू असं दिपकेचं वक्तव्य. रायगडमधल्या अलिबाग वर्सोवा इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्याधुनिक सुविधांसह डिजिटल शाळेचं मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्यामध्ये 124 शाळा डिजिटल करण्याचा गोगावलेंचा मानस आहे. कोल्हापूरमधील 100 कोटींच्या रस्त्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी ठाकरे गटानं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय. यानंतर कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोल्हापुरातील 100 कोटींच्या रस्त्यांच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. त्यामुळे उपनेते संजय पवार आणि पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला दिसतो आहे. सोलापूरच्या उपळाई बुद्रुकमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामपंचायतीवरती घागर मोर्चा काढला. रिकाम्या घागरींसह महिलांनी घोषणाबाजी केली. ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराच्या विरोधात महिलांनी संतापही व्यक्त केलाय. अहिल्यानगरच्या डीएसपी चौकामध्ये वाहतूक नियम भंगाच्या विरोधामधल्या कारवाईच्या दरम्यान एका 4चाकी वाहन चालकानं थेट पोलिसांच्या अंगावरती गाडी घातली. यानंतर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी संतापही व्यक्त केलाय. नागपूरमधल्या चिखलागड या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची बनावट दारू कारखान्यावरती कारवाई. 54,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 जणांना अटक करण्यात आली. गुन्हा देखील दाखल झालाय. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांचं आत्मक्लेश आंदोलन. रिंग रोडसाठी भूसंपादन केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप आहे. गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये 9 गावांमधल्या शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. 7,500 एकर जमिनीच्या हक्कासाठी लढा. 2 दिवसांमध्ये जमीन ताब्यात घेण्याचा इशारा. साताऱ्यातल्या खड्ड्यांकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांगांनी शहरामधील खड्डे बुजवत प्रशासनाला चपराक लगावली आहे. कर्तव्य आणि जबाबदारीची देखील जाणीव करून देण्यात आली. लातूरच्या उदगीरमध्ये स्वातंत्र्य दिनी स्वच्छता कामगारांचा मोर्चा. 8 ते 9 महिन्यांपासून वेतन थकीत असल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले. तातडीनं मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. वर्ध्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळाली. बस स्थानकावरती 19 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. अहिल्यानगरमधल्या श्रीरामपूरमधील आकाश दुबैया हत्येप्रकरणी कुटुंबियांचं धरणं आंदोलन. 1 महिना उलटूनही आरोपींवरती ठोस कारवाई नसल्यामुळे नागरिकांचा संताप. रत्नागिरीतल्या भाटे इथे 2 एसटी बसनं समोरासमोर धडक दिली. अपघाताच्या नंतर मागून येणारी कार देखील एसटीवरती आदळली. या तिहेरी अपघातामध्ये 22 प्रवासी जखमी झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.